नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 31 जुलै आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। लाखांदूर तालुक्यातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी। गेल्या काही दिवसातील पाऊस आणि सिंचन सुविधेमुळे तब्बल 15,562 हेक्टर क्षेत्रात धान पिकाची पेरणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे। शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळावा म्हणून महावेद प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 686 ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी वेगाने सुरू झाली आहे। नागपुरात 1040 कोटींचे सिमेंट रस्ते बनवूनही अवघ्या काही तासांच्या पावसाने संपूर्ण शहर तुंबले। या बिकट परिस्थितीवर उच्च न्यायालयाने नागपूर महापालिकेची कडक शब्दात हजेरी घेतली आहे। भाजीपाल्याच्या बाजारात मोठा दिलासा। आवक वाढल्याने टमाटो 30 रुपये प्रति, कोथिंबीर 20 रुपये जुडीवर आली आहे। मात्र आले आणि लसणचे भाव अजूनही चढेचेच आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट। अहिल्यानगर जिल्ह्यात अवघ्या 4 दिवसात 1 लाख पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण सुरू केले असून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कापूस उत्पादकासाठी महत्त्वाची बातमी। मान्सूनच्या विलंबामुळे उत्तर व मध्य भारतात कापसाचे पेरणी क्षेत्र 5.96% घटले असून याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि दरावर होण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना दिलासा। एसटी प्रवासातील 50% सवलतीसाठी लागणाऱ्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीची मुदत सरकारने 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे। राज्य शासनाकडून निधी वर्ग न झाल्याने श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाखो लाभार्थी अडचणीत आले आहेत। DBT प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे मागील 2 महिन्यांचे 1500 रुपये मानधन रखडले आहे। रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी। 10 निकषांच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 58,221 रेशन कार्ड संशयित आढळले आहेत। अपात्र आढळल्यास धान्य आणि रेशनचा लाभ तातडीने बंद केला जाणार आहे। कांदा उत्पादक भावांनो, आनंदाची बातमी। नाफेडने ग्रेड A कांद्यासाठी प्रति क्विंटल 2,335 रुपयांचा नवीन हमी भाव जाहीर केला आहे। अवघ्या 10 दिवसांत तब्बल 985 रुपयांची दरवाढ झाली आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया जोरात सुरू आहे। पात्र 27,110 शेतकऱ्यांपैकी बुधवारपर्यंत 17,477 जणांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। धुळे जिल्ह्यातील 29,012 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे। सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाला हायकोर्टाचा मोठा दिलासा। न्यायालयाने त्रिभाजनाच्या आदेशाला स्थगिती देत फेरसुनावणी घेऊन 1 महिन्यात पुढील निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत। जालना जिल्ह्यात जुलै संपला तरी दमदार पाऊस न झाल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील 103 वस्त्या तहानलेल्या असून तब्बल 108 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। मराठवाड्यासाठी चिंतेची बातमी। जायकवाडी धरणातील साठा सोडल्यास इतर 10 मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघ्या 39.14 TMC पाणीसाठा शिल्लक आहे, तर सिद्धेश्वर व सीना धरणे पूर्णपणे कोरडी झाली आहेत। गोदावरी नदीला आलेल्या 1 लाख क्युसेकच्या महापुरामुळे वैजापूर तालुक्यातील 2 महत्त्वाचे बंधारे आणि संपर्क रस्ते वाहून गेले आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा संपर्क पूर्ण तुटला आहे। केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीनंतर आता साठ्यावरही स्टॉक लिमिट लावले आहे। चालू वर्षात साखर उत्पादनात 21.35% घट होऊनही या धोरणामुळे आगामी ऊसाच्या दरावर मात्र थेट परिणाम होणार आहे।
पर्यावरण संरक्षणासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पश्चिम घाटातील तब्बल 56,529 चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील घोषित करण्यासाठी 7वी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पुणेकरांसाठी मोठी बातमी. इनर रिंग रोड प्रकल्पातील अडथळा दूर करत सरकारने 15 नगर रचना योजना टीपी स्कीम रद्द केल्या आहेत. आता 5 ते 7 महिन्यात रोख मोबदला देऊन जमिनीचे भूसंपादन केले जाईल. राज्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरून 17,473 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 24,667 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 85 बियाणे कंपन्यांवर थेट FIR दाखल करण्यात आले आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसते म्हणून घाबरू नका. सरकार आणि बँकांमधील आर्थिक करारामुळे ही तफावत दिसत असली तरी पात्र शेतकऱ्यांची 2 लाख पर्यंतची पूर्ण कर्जमाफी होणारच, अशी माहिती कृषी मंत्री भुसे यांनी दिली. आखाती देशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने अमेरिकेतून LPG गॅसची आयात 25% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात स्थिर दरात LPG उपलब्ध होण्यास मदत होईल. लोकसभेत जन्म मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आहे. यानुसार घटना घडल्यानंतर 2 वर्षापेक्षा जास्त विलंबाने नोंदणी करायची असल्यास आता प्रथम श्रेणी न्यायदंड अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असणार आहे. UDISEच्या आकडेवारीतून मोठा खुलासा. राज्यातील 64,571 सरकारी शाळांपैकी केवळ 7,537 शाळांमध्ये टॅबलेट उपलब्ध असून डिजिटल शिक्षणाची मोठी दरी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय. शाळांच्या 50 मीटर परिसरात वडापाव, समोसे आणि जंक फूड विकण्यावर अन्न व औषध प्रशासनाने कडक बंदी घातली असून नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार आहे. नोकरी आणि राजीनाम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. भारतीय हवाई दलातील कर्मचाऱ्यांना नागरी सेवेत जाण्यासाठी इच्छेनुसार नोकरी सोडण्याचा अमर्याद अधिकार नसून पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अशा डेली न्यूजसाठी आपले योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.